हे सगळे आपण कुकरमध्ये घेऊया डाळ. हे पहा, आणि चांगली ती ही बघा भिजली पण गेली चांगली गेली आहे. हे बघा तुटायला पण लागली, चांगली भिजली गेली डाळ. त्यामुळे आपण तिला आता शिजवून घेऊ पुरण. त्यामध्ये आता आपण थोडं चवीनुसार थोडंसं, म्हणजे गोड पदार्थ असलं ना की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं असतं, गोडाचा पदार्थ असलं की. आणि थोडी हळद, अर्धा चमचा. त्यानंतर आपण त्यामध्ये हे बघा एक बाउल, ज्या बाउलमध्ये मी चणा डाळ घेतली होती तेवढाच पाणी घेतलं आहे. ही पहा, एक बाउल चणा डाळ तेवढाच पाणी घेतलं आहे. आणि ते पाणी बघा डाळीच्या थोडंसं वर आलं आहे, तेवढाच घ्यायचं आहे. आणि तो आपण कुकरला 3 शिट्ट्या लावून घेऊया. चांगली गाळ शिजली पाहिजे डाळ. हे पहा आपलं हे डाळ झाले शिजून. आता डाळ बघा कितपत शिजले. ही पहा पूर्ण अशी गाळ झाली डाळ. आता ही आपण याच्यामध्ये काढून घेऊया पुरण यंत्रामध्ये. सगळी काढून घेऊया आपण. हे पहा चणा डाळ अशी आपण निथळून घेतले. हा पाणी आहे तिचा गाळलेला, आणि ही चणा डाळ. याच्यानंतर आपण त्यामध्ये गूळ टाकूया. गूळ बघा 1 पाव गूळ होता. किती गोड, किती कमी गोड की जास्त गोड हवा आहे ज्याच्या त्याच्या याच्यानुसार टाकू शकता तुम्ही गोडचं प्रमाण. कोणाला जास्त हवं असेल तर जास्त टाका.